नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। भाजप शिवसेनेचा मोठा वाद, कोणत्याही महत्त्वाची बातमी बघूया। नगरपालिकांच्या निवडणुकींच्या निमित्ताने भाजप विरुद्ध शिंदे शिवसेना अशा रंगलेल्या जोरदार निवडणुका, शिंदे सेनेच्या नेत्यांवर दाखल झालेले गुन्हे आणि शिवसेनेच्या मंत्री भरत गोगावले, आमदार निलेश राणे, संतोष बांगर, शहाजी बापू पाटील यांनी मनातील व्यक्त केलेली खदखद, कणकवलीतील ठाकरे सेना शिंदे सेना एकत्र लढल्याने तयार झालेले नवे समीकरण, या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकेकाळी या चिमण्यांनो परत फिरा रे अशी दिलेली हाक आता शिंदेगडातील आमदारांना आठवू लागले आहे आणि चिमण्यांना मातोश्री खुणवू लागले आहे। मंगळवारी नगरपालिका निवडणुकींच्या वेळी मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले विरुद्ध राष्ट्रवादीच्या नेत्या स्नेहल जगताप यांच्यात रंगलेले वाक्ययुद्ध, विकास गोगावलेंनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे दाखवलेले पिस्तूल आणि त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्हा, या साऱ्यांमुळे भरत गोगावले अस्वस्थ झाले आणि मातोश्रीचे संबंध आमचे आजही कायम असल्याची भूमिका त्यांनी आता मांडली आहे। त्याचबरोबर संबंध असणे यात गैर काय, असा प्रतिसवालही पत्रकारांना केल्याने मातोश्रीच्या आठवणींचे संकेत त्यांनी दिले। याबाबतची पहिली खदखद व्यक्त केली ती शिंदे शिवसेनेचे मालवणचे आमदार निलेश राणे यांनी। कोकणात खासदार नारायण राणेंना डावलून भाजपचे प्रदेशाध्यक्ष काम करत असल्याचा त्यांचा थेट आरोप आहे। दुसऱ्या बाजूला महाडमध्ये मंत्री भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते पिस्तूल घेऊन आल्यावर हल्ला करण्यासाठी असल्याचा आरोप केला आहे। विशेष म्हणजे यात गुन्हा विकास गोगावलेंवरच दाखल झाला अशा शिवसेना शिंदे गटाचा आरोप आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी मतदारसंघातील 100 पेक्षा जास्त कार्यकर्ते माघारी परतल्याचे सांगितले जाऊ लागले आहे। या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी स्वाभिमान गहाण टाकून भाजपची फटके खाणारी संघटना बरी की स्वाभिमानाने जगणारी बरी ते तुम्ही ठरवा, अशी साद शिवसैनिकांना घातली आहे। कणकवलीतील ठाकरे आणि शिंदे शिवसेना एकत्र आली तेव्हा दोन्ही बाजूकडून मूक संमती मिळाली, त्यामुळे हा पॅटर्न राज्यात अन्यत्रही पुढे येऊ लागला आहे।